आज आपण पाहणार आहोत डेफिनाइट इंटिग्रलचे जे ॲप्लिकेशन आपण पाहतोय त्यामध्ये लास्ट ॲप्लिकेशन रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू म्हणजेच त्याला म्हणायचे RMS व्हॅल्यू. आता त्याच्या आधी आपल्याला मीन व्हॅल्यू म्हणजे काय तेही पाहायचं आहे. इथं आहे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. बघा तर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू काय आहे. If y is equal to f of x is a given function defined in the range ab, then square root of mean value of the square of the function is called root mean square value or in short RMS value. म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायचं आहे कशाचं, मीन व्हॅल्यूचं. मीन व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर, मीन व्हॅल्यूच्या स्क्वेअरचं परत स्क्वेअर रूट घ्यायचं, त्याला म्हणायचं रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, शॉर्टमध्ये RMS व्हॅल्यू. दिस व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ही जी व्हॅल्यू असते ती नेहमी पॉझिटिव्ह असते. फॉर्म्युला काय आहे बघा. RMS व्हॅल्यू ऑफ द गिवन फंक्शन f of x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1/b मायनस a. b आणि a ही रेंज असणार आहे, म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, की ज्यामध्ये अप्पर लिमिट b असणार आहे, लोअर लिमिट a असणार आहे. आणि y स्क्वेअर dx मेन व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचं. जे फंक्शन y दिलं जाईल त्याचा स्क्वेअर म्हणजेच y स्क्वेअर असणार आहे, किंवा y म्हणजेच काय f ऑफ x आहे. स्क्वेअर रूट ऑफ 1/b मायनस a इंटिग्रेशन a टू b f ऑफ x स्क्वेअर dx. इफ y इज इक्वल टू f ऑफ x इज ए पिरियडिक फंक्शन, ते जर दिलेलं फंक्शन हे जर पिरियडिक फंक्शन असेल विथ स्टँडर्ड पिरियड कॅपिटल T, देन y RMS. तर अशा फंक्शनची RMS व्हॅल्यूचं फॉर्म्युला काय बघा. स्क्वेअर रूट ऑफ 1/t इंटिग्रेशन 0 टू t y स्क्वेअर dx. म्हणजे इथं 1/b मायनस a 1/t आणि याचं पिरियडिक फंक्शनचं पिरियड असणार आहे, म्हणजेच लोअर लिमिट असणार आहे 0 टू कॅपिटल T. किंवा y RMS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1/t इंटिग्रेशन 0 टू t f ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर dx. त्यानंतर बघा मीन व्हॅल्यू म्हणजे काय, त्यालाच आपण ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणणार आहोत. We know that the area bounded by the curve y is equal to f of x with x-axis and between the ordinates x is equal to a and x is equal to b is given by a is equal to integration a to b f of x dx. बघा ॲव्हरेज व्हॅल्यू काय दिले त्याचं फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन a टू b f of x dx. सिम्पल एरिया सारखाच आहे, इंटिग्रेशन a टू b y dx. द मीन व्हॅल्यू और ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इज डिनोटेड बाय, ही जी मीन व्हॅल्यू आहे ती डिनोट केली जाते y बारनी, अँड इज कॅल्क्युलेटेड बाय y बार इज इक्वल टू 1/b मायनस a इंटिग्रेशन a टू b f of x dx. आता हा वरती जो फॉर्म्युला मी म्हटलेला एरियाचा आहे तोच एरियाचाच फॉर्म्युला आहे, कारण इथं एरिया बाउंडेड बाय द कर्व इज गिवन बाय म्हटलं आहे. हा एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन a टू b f of x dx. एरियाचा फॉर्म्युला माहीत असेल तर मीन व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे, y बार इज इक्वल टू एरियाच्या फॉर्म्युलानं फक्त कशाला मल्टिप्लाय करायचं आहे 1/b मायनस a ला, आणि तो डिनोट केला जाईल y बार. If y is equal to f of x is a periodic function with period capital T, जर पिरियडिक फंक्शन असेल तर b मायनस a च्या ऐवजी तिथं पिरियड काय लिहायचं आहे कॅपिटल T, आणि अप्पर लिमिट असणार आहे त्याचं कॅपिटल T, लोअर लिमिट असणार आहे 0 असणार आहे y बार. आता आपण पहिल्यांदा मीन व्हॅल्यूवरती एक्झाम्पल्स पाहूया. पहिलं एक्झाम्पल आहे बघा. इफ e इज इक्वल टू 2.75 sin 80 pi t, फाइंड द मीन व्हॅल्यू ऑफ e ओव्हर द पिरियड. पिरियड त्यांनी दिलेला आहे, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दिलेला आहे. लोअर लिमिट आहे 0, अप्पर लिमिट आहे 1/80 सेकंद. आपल्याला e बार काढायचं आहे. बघा गिवन पहिल्यांदा दिलेलं जे फंक्शन आहे ते e इज इक्वल टू पिरियड दिला आहे. मीन व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे डिफाईन ॲज e बार असणार आहे. e बार इज इक्वल टू 1/b मायनस a इंटिग्रेशन a टू b e dt.
आता बी मायनस ए, बीची व्हॅल्यू काय आहे 1/80 मायनस एची व्हॅल्यू आहे 0, इंटिग्रेशन ए टू बी, एची व्हॅल्यू आहे 0 आणि बीची व्हॅल्यू आहे 1/80 आणि नंतर तुम्ही ईची व्हॅल्यू पुटअप करा. 1/80 म्हणजे उलटून फक्त 80 लिहिणार आहे तुम्ही आणि आहे तसंच लिहिलं आहे. हे एक्झाम्पल फक्त सॉल्व करायचं. कॉन्स्टंट बाहेर घेतलेला आहे. सायन्सचं इंटिग्रेशन काय असणार आहे, मायनस कॉस असणार आहे, डिवायडेड बाय कंपोजिट फंक्शन असल्यामुळं डेरिव्हेटिव्ह ऑफ 80 पाय टी असणार आहे. ते काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह 80 पाय. हे एक्झाम्पल सॉल्व करा आणि तुमचं आन्सर येईल. ते तुमचं काय असणार आहे, मेन व्हॅल्यू असणार आहे. आता नोट काय आहे बघा, पिरियडिक फंक्शन ज्यावेळेस दिलेले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कुठले साइन एक्स, कॉस एक्स, सेक आणि कोसेक, टॅन आणि कॉट सोडून असतील त्यावेळेस त्यांचा स्टँडर्ड पिरियड हा 2 पाय असतो. आणि रेशो ट्रिग्नोमेट्रिक रेशो कुठला टॅन एक्स आणि कॉट एक्स असेल त्यावेळेस त्यांचा जो स्टँडर्ड पिरियड असतोय तो आहे पाय. आता काय लिहिले बघा, इफ वी हॅव मल्टिपल अँगल्स एम एक्स, जर त्यांचे जे अँगल आहेत एक्सच्या ऐवजी एम एक्स असेल इन द रेशो, देन पिरियड इज कॅल्क्युलेटेड ॲज, त्यावेळेस त्याचा जो पिरियड आहे तो कॅल्क्युलेटेड करायचा स्टँडर्ड पिरियड डिवायडेड बाय एम. म्हणजे स्टँडर्ड पिरियड आता तुम्हाला माहीत झाला टॅन आणि कॉटचा पाय, बाकी सगळ्या राहिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा 2 पाय डिवायडेड बाय एम एक्स मधला एम जो आहे तो डिवाइड करायचा. फॉर एक्झाम्पल पिरियड ऑफ साइन एम एक्स, साइनचा स्टँडर्ड पिरियड काय आहे 2 पाय डिवायडेड बाय एम असणार आहे. हा त्याचा पिरियड असणार आहे म्हणजे कॅपिटल टीची व्हॅल्यू असणार आहे. परत साइन 3x, त्याचा पण स्टँडर्ड पिरियड 2 पाय डिवायडेड बाय काय असणार आहे 3. कॉससाठी 2 पाय डिवायडेड बाय एम काय आहे 2/3. त्यानंतर टॅनचा स्टँडर्ड पिरियड आहे पाय, फक्त पाय आहे त्यामुळे इथं पाय डिवायडेड बाय 4/3. अशा पद्धतीने त्यांचे पिरियड्स काढायचे. एक्झाम्पल बघा, फाइंड द मेन व्हॅल्यू ऑफ आय ओव्हर ए कंप्लीट पिरियड. आता इथं आपल्याला पिरियड माहीत नाही, आपल्याला तो कसा काढायचा ते पाहिलेलं आहे आपण. पिरियड कसा काढणार आहे याचा, पिरियड टी इज इक्वल टू साइन आहे त्यामुळे त्यांचं स्टँडर्ड पिरियड 2 पाय डिवायडेड बाय टीला कशानं मल्टिप्लाय केले 100 पायने, म्हणजेच हा काय असणार आहे एम असणार आहे डिवायडेड बाय 100 पाय. पाय पाय कॅन्सल होईल, 1/काय येणार आहे 50. हा झाला तुमचा पिरियड झाला. मग आता आय बार व्हॅल्यू म्हणजे मेन व्हॅल्यूसाठी काय फॉर्म्युला 1/t इंटिग्रेशन 0 to t I dt. व्हॅल्यू पुटअप करा आणि एक्झाम्पल सॉल्व करा. तुम्हाला इंटिग्रेशन आता सोडवता येतात आणि तुमचं फायनल आन्सर असणार आहे बघा 0. त्यानंतर बघा, फाइंड द मेन व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू x² - x - 12 बिटवीन द पॉईंट्स वेअर इट कट्स द x ॲक्सिस. आता x ॲक्सिसला कट करते त्याची मेन व्हॅल्यू काढायची. आता त्यासाठी तुम्हाला ए आणि बी ची व्हॅल्यू काढावी लागेल. ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची म्हणजे तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यूज काढल्या पाहिजेत. आता काय सांगितलंय, ते जे फंक्शन आहे ते कट करतं एक्स ॲक्सिसला, म्हणजेच तिथं त्या इक्वेशन काय असणार आहे वायचं, y इज इक्वल टू ते y फंक्शन एक्स ॲक्सिसला कट करते म्हणजेच ती जी लाईन असणार आहे ती काय असणार आहे y इज इक्वल टू 0 असणार आहे. कारण की y इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस असते. मग आता y ची व्हॅल्यू इथे 0 पुटअप करा म्हणजेच काय मिळेल तुम्हाला x² - x - 12 इज इक्वल टू 0. ते इक्वेशन सॉल्व करा, तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळतील. आपल्याला इथं मिळालेले आहेत 4 आणि -3. ए व्हॅल्यू काय असणार आहे लहान असणार आहे म्हणजेच -3 आणि बी व्हॅल्यू मोठी असणार आहे ती काय असणार आहे 4 असणार आहे. आता मेन व्हॅल्यूचा फॉर्म्युला यूज करा, y बार इज इक्वल टू 1/b - a इंटिग्रेशन a to b y dx. व्हॅल्यू पुटअप करा, इंटिग्रेशन सॉल्व करा, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. ते काय असणार आहे तुमची मेन व्हॅल्यू असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा,
अँड अल्टरनेटिंग करंट दिलेला आहे. फाइंड द मेन व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे ओव्हर कंप्लीट पिरियड. कंप्लीट पिरियड तुम्हाला काढता येतोय. कसं काढणार आहे? साईन आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो, त्याचा स्टँडर्ड पिरियड किती असतो 2π डिवायडेड बाय टीला ज्यानं मल्टिप्लाय केलेलं आहे ते काय आहे ते 80π. मग 2π डिवायडेड बाय 80π इज इक्वल टू 1/40 हा कॅपिटल टी झाला. आता तुम्हाला काय काढायचं आहे? आय स्क्वेअरची मेन व्हॅल्यू म्हणजेच काय लिहिणार आहे? आय स्क्वेअर बार. फॉर्म्युला लिहा 1/t इंटिग्रेशन 0 to t. आय स्क्वेअरसाठी विचारलं आहे म्हणून इथं आय न लिहिता काय लिहिणार? आय स्क्वेअर डी टी लिहिणार. जर आय असेल तर काय लिहिलं असतं? आय बार इज इक्वल टू 1/t इंटिग्रेशन 0 to t आय डी टी लिहिलं असतं. परंतु इथं काय आहे? आय स्क्वेअर आहे, इथं आय स्क्वेअरच लिहा. 1/1/40 व्हॅल्यू लिहा. आता 10चा स्क्वेअर इथं काय होईल? 100. इथं येईल 40 इंटू इंटिग्रेशन 0 to 1/40 100 साइन स्क्वेअर 80π टी डी टी. 100 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या. साइन स्क्वेअरसाठी फॉर्म्युला यूज करा. साइन स्क्वेअर थिटा काय असतो? 1 - cos 2 थिटा डिवायडेड बाय 2. तरच तुम्हाला इंटिग्रेशन काढता येईल. तो फॉर्म्युला यूज करा. सिम्प्लिफिकेशन करा. सेपरेट इंटिग्रेशन झालं. इंटिग्रेशन त्याचं काढा. कंपोजिट फंक्शन आहे. कॉसचे इंटिग्रेशन साइन येईल डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 160π टीचं काय येणार आहे? 160π. सॉल्व करा आणि तुमचा आन्सर येईल फायनल आय स्क्वेअर बार इज इक्वल टू 50. आता आर एम एस व्हॅल्यूचे एक्झाम्पल्स बघा. फाइंड द आर एम एस व्हॅल्यू ऑफ द करंट आय. आता करंट आय इथं पिरियड दिलेला नाही आहे म्हणजे तुम्हाला काढावे लागेल. पिरियडचं तुम्हाला माहीत आहे. साइन आहे स्टँडर्ड पिरियड असतो 2π डिवायडेड बाय काय असणार आहे? 80π 1/40. इथं फक्त आर एम एसचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. जो मेन व्हॅल्यूचा आहे त्यालाच फक्त स्क्वेअर रूट घातलं आहे आणि इथं आयच्या ऐवजी त्याचं काय आहे? स्क्वेअर आहे. 1/t 0 to t आय स्क्वेअर डी टी. फक्त आय न येता आय स्क्वेअर असणार आहे. फंक्शनचं स्क्वेअर असणार आहे. व्हॅल्यू पुटअप करा आणि ते एक्झाम्पल सॉल्व करा. आता इथं आय स्क्वेअर आहे, तिथं 10चा काय स्क्वेअर होणार आहे? 100 साइन स्क्वेअर येईल. 100 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला. काय आलं? 4000 आणि साइन स्क्वेअर. आता आपल्याला इंटिग्रेशन हे सॉल्व करायचं आहे. ह्याला इक्वेशन 1 म्हणा. आणि ह्या इंटिग्रेशनची सेपरेट व्हॅल्यू काढा आणि नंतर मग त्या इक्वेशनमध्ये पुटअप करा. आता कन्सिडर दिस इंटिग्रेशन. साइन स्क्वेअरसाठी परत फॉर्म्युला 1 - cos 2 थिटा डिवायडेड बाय 2. त्यानुसार 1/cos 80चा डबल काय येणार आहे? 160π टी डिवायडेड बाय 2. सेपरेट इंटिग्रेशन घ्या. कॉसचे इंटिग्रेशन साइन असणार आहे. 1/2 कॉन्स्टंट बाहेर काढला आहे. साइन डिवायडेड बाय इट्स डेरिव्हेटिव्ह 160π. एक्झाम्पल सॉल्व करा आणि सॉल्व करून आन्सर येते तुमचं 1/80. आलेली व्हॅल्यू जी आहे ती इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. काय येणार? आय आर एम एस इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये पहिली आहे ती 4000 इंटू 1/80 काय येणार आहे? 50 म्हणजेच 25 इंटू 2 25चं स्क्वेअर रूट येईल 5 इंटू √2. हे असेल त्याचा आन्सर. नेक्स्ट आहे बघा I1 I2 दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि फाइंड I1 + I2 इन द फॉर्म ऑफ आर साइन ω t + अल्फा अँड कॅल्क्युलेट काय आर एम एस व्हॅल्यू त्याची फाइंड आउट करायची आहे आणि त्यासाठी रेंज पण दिलेलीच आहे. फक्त I1 + I2 कॅल्क्युलेट करून मग त्याची मेन व्हॅल्यू काढायची आहे. कॅल्क्युलेट केली बघा. इथं फॉर्म्युला यूज करावा लागेल. a sin θ + b cos θ तो असतोय स्क्वेअर रूट ऑफ a² + b² साइन θ + tan इनवर्स ऑफ b/a. त्यानुसार त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली आयची आणि ती व्हॅल्यू मिळालेली आहे ही आणि त्या आयचे आर एम एस व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. फॉर्म्युला यूज करा. 1/ काय असतो? b - a इंटिग्रेशन a to b I² इंटू डी टी. व्हॅल्यू पुटअप करा. π/ω I² ची व्हॅल्यू पुटअप करा. सिम्प्लिफाय करा. इथं तुम्हाला इंटिग्रेशन आतमध्ये सोडवता येत नाही म्हणून इक्वेशन 1 म्हणा आणि
ते सेपरेट सॉल्व करा आणि सॉल्व करून आलेला आन्सर कशामध्ये करा पुटअप इक्वेशन 1 मध्ये